माकणे गावात आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीत। माकणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तनुजा खरत यांनी सरपंच प्रमोद शेलार यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकारण तापलं आहे। दरम्यान सरपंच प्रमोद शेलार यांनी एका मीडियाला मुलाखत देत आपली बाजू मांडली आहे। मात्र या स्पष्टीकरणानंतरही उपसरपंच तनुजा खरत शांत बसलेले नाहीत। या प्रकरणात त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत जोरदार हल्लाबोल केला असून माकणे ग्रामपंचायतीतील संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचं चित्र दिसत आहे। पण चोर तो चोरच असतो, तो कोणत्याही समाजाचा असू दे, त्याला शिक्षाही होणारच आहे। कारण भ्रष्टाचार केलाय तो चोर आहे, तो कोणत्या समाजाचा आहे म्हणून त्याला आपण शिक्षा देत नाही किंवा आरोप करत नाही का? नाही ना, आम्ही आमच्या आराध्य दैवत भगवान बिरसा यांचा पुतळा बांधणे ही आम्हाला मोठी शान अशी वाटते की आमच्या गावाच्या नाक्यावरतीच आमच्या आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत हे व्हावं ही आमची खूप 3 वर्षापासूनची इच्छा आहे। परंतु याला विरोध करतो कोण? सरपंच, जो स्वतः पेसा ग्रामपंचायत मधून निवडून आलेला सरपंच हा स्वतःच्या समाजाचं नेतृत्व करत नाही, हा त्याला विरोध करतो। त्याने तिथे एसपी कडून मला नोटीस पाठवलेली आहे का हा बेकायदेशीर बिरसा मुंडा गार्डन आहे आणि पुतळा बांधलेला आहे। मग ह्याचं नेतृत्व करणारा हा सरपंच पुढे आला पाहिजे होता, हा उलटा विरोध करतो त्याच्या समाजाचा। अशा सरपंचाला तर पदावर राहण्याचा अधिकार मिळतच नाही। म्हणजे हा सरपंच विकास नाही करत, हा फक्त पैसा भेटेल तिथे याची साईन चालवतो या गोष्टीसाठी। आणि तो मला सांगतो का तर मांडवली, अरे जा बिंदास, मांडवली ते कधी करायची नाही। मी तर तुला पण एक तुझा जो आहे अधिकार तो तू अधिकाराने लढ, आणि तू भ्रष्टाचारी चोर आहे हे मी सिद्ध पण, आणि तसं तू ग्रामसभेत मान्य पण केले, हे मी सिद्ध पण करून दाखवेल आणि माझ्याकडे तशी व्हिडिओ पण आहे। आज एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये जे सरपंच आहे प्रमोद शेलार त्यांनी असा एक आपल्या विरोधात एक आरोप केला आहे की ते आदिवासी आहे म्हणून आपण त्यांच्यावर आरोप करतायत असं। आदिवासी असल्यामुळे तनुजा बबन करत या माझ्यावरती आरोप करतात। नमस्कार, मी उपसरपंच माकणे तनुजा खरत। बघा, त्यांनी आरोप केला मी आदिवासी आहे म्हणून, पण चोर तो चोरच असतो, तो कोणत्याही समाजाचा असू दे, त्याला शिक्षाही होणारच आहे। कारण भ्रष्टाचार केलाय तो चोर आहे, तो कोणत्या समाजाचा आहे म्हणून त्याला आपण शिक्षा देत नाही किंवा आरोप करत नाही। आपला पालघर जिल्हा हाच आदिवासी बहुल आहे, त्याचा आम्हाला पण अभिमान आहे, आणि आमची ग्रामपंचायत ही पेसा आहे याचा आम्हाला अभिमान आहे। म्हणून आम्ही, तुम्ही बघतील ना, आमच्या स्टॉपवर फ्रंटलाच गावाच्या एकदम नाक्यावरती आम्ही भगवान बिरसा मुंडा हे नाव दिलेलं आहे गार्डनला। आमच्या आराध्य दैवत भगवान बिरसा यांचा पुतळा बांधणे ही आम्हाला मोठी शान अशी वाटते की आमच्या गावाच्या नाक्यावरतीच आमच्या आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत हे व्हावं ही आमची खूप 3 वर्षापासूनची इच्छा आहे। परंतु याला विरोध करतो कोण? सरपंच, जो स्वतः पेसा ग्रामपंचायत मधून निवडून आलेला सरपंच हा स्वतःच्या समाजाचं नेतृत्व करत नाही, हा त्याला विरोध करतो। त्याने तिथे एसपी कडून मला नोटीस पाठवलेली आहे का हा बेकायदेशीर बिरसा मुंडा गार्डन आहे आणि पुतळा बांधलेला आहे। मग ह्याचं नेतृत्व करणारा हा सरपंच पुढे आला पाहिजे होता, हा उलटा विरोध करतो त्याच्या समाजाचा। अशा सरपंचाला तर पदावर राहण्याचा अधिकार मिळतच नाही। कारण भगवान बिरसा मुंडा ह्यांनीच हे अधिकार यांना प्राप्त करून दिलेले आहेत का तर त्यांचं अस्तित्व राखण्यासाठी, आणि ह्यांचं नेतृत्व करण्याच्या पलीकडे आपल्या आराध्य दैवताचं स्थान आम्ही मिळवून देत असू, आणि हा आदिवासी समाजाचा सरपंच ह्याने तिथे विरोध करावा। आणि आज ह्याला फक्त मी आदिवासी आहे म्हणून माझ्यावर शिक्षा होते, ही कुण्या आदिवासीवर भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही, हा एका चोरावर ज्याने आमची ग्रामपंचायत लुटले त्याच्या विरोधात आमचा हा बंड आहे। आणि मी कुठच्याही असं मानत नाही का आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर आम्ही आरोप करू, कोणावरच नाही। मी दिलीप तरेवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, मग तो काय आदिवासी आहे का? तर त्याने पण आमचं गाव लुटलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध पण माझा मोठा लढा आहे। आणि ह्याच दिलीप तरेची केस मागे घेण्यासाठी ह्या सरपंचाला त्याने हाताखाली घेऊन ही केस मागे घेण्यासाठी माझ्यावर अनेक आरोप केलेले आहेत का तर त्यांचं निलंबनाची केस चालू आहे। तनुजा बबन करत यांच्या पदावरून दूर करण्याची शिफारस झाल्यामुळे त्या माझ्या बरोबर मांडवलीसाठी बोलतात की तुम्ही केस मागे घ्या, मी तुझ्या सर्व भ्रष्टाचाराचे मागे घेतो। आता हे सरपंच साहेब बोलतात की मी मांडवली करायला, मी मांडवली का करू? मी कोणता गुन्हा केलाय का? मी भ्रष्टाचार केलाय का? मी कामं केलेत ना। मी बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि गावाचा विकास केलाय, यासाठी जर माझं पद जात असेल, अनेक पदं माझ्या हातातून निघाली तरी चालतील, पण मी विकास हा करणारच। मला विकास थांबवण्यासाठी
त्याने माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि मी कोणत्या भ्रष्टाचार खाली नाही मिळत. मी विकास केलाय ह्याच्यावर त्यांनी विरुद्ध माझ्याकडे तक्रार केली. ती म्हणजे कोणती, हे बिरसा मुंडा गार्डन असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला ह्याच्यासाठी असू दे, मी रस्ते बांधले याच्यासाठी असू दे, किंवा मी स्टेज, हा स्टेज बांधायला स्वतःचा ठराव आहे, गार्डनसाठी स्वतःचा ठराव आहे, बिरसा मुंडांसाठी पण स्वतःचा ठराव आहे, छत्रपती शिवाजी महाराज बांधण्यासाठी पण स्वतःचा ठराव आहे. तिथे तो नोटिशी लावतो का हे बेकायदेशीर आहे. हा सरपंच खरंच सक्षम आहे का? मला तुम्हाला पण आणि सर्व लोकांना प्रश्न विचारायचा. हा जो ठराव कायदेशीर ग्रामसभेत झालेले ठराव हा बेकायदेशीर मानतो, हा कोणता सरपंच असा आहे ज्या ठरावावरती साईन कोणाची आहे? सरपंचाची. म्हणजे इथे ठराव घेतो, लोकांसमोर सांगतो की बेकायदेशीर आहे, आणि माझं पदाच्या गोष्टी करतील तर मी कामासाठी जात असेल ना, माझ्या विकासासाठी जात असेल ना, तर बिनधास्त माझं पद जाऊ दे आणि त्याचा विचार प्रशासन नक्कीच करेल. आणि मी कधी मांडवली करायचा विषयच ना, मी तर त्याला खुलं आव्हान देते सरपंचाला, तर ही केस आहे, ही तू कायम लढत राहा. तुझ्यावर कोणी दबाव टाकलं तर केस माझी मागे घेऊ नको. आणि तू भ्रष्टाचारी आहेस ना, तर तुला शिक्षा होणारच. माझ्या जीवात जीव असेपर्यंत हा संघर्ष मला एकटीला का होईना, पण तुला मी माझा गाव विकू देणार नाही, माझ्या गावाचं नुकसान होऊ देणार नाही. आणि माझा लढा हा पहिल्यापासून आहे. मागील उपसरपंचावर पण मी मोठी भ्रष्टाचाराची फाईल हे केले, त्याला खूप म्हणजे कारवाया वसुली पण होते, परंतु अद्याप त्या भ्रष्टाचाराचा न्याय मला भेटलेला नाही. आणि प्रशासन त्याच्यासाठी खूप दिरंगाई लावतो. माझी विनंती पण राहील तर हे भ्रष्टाचारी जे असतात यांच्या फायली वरपर्यंत जातच नाही, आणि जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या फायली मात्र वरती जातात. मग हे काम करायचं कसं? आणि आपले मोदी साहेब तर नेहमीच सांगतात का भ्रष्टाचाराविरुद्ध लढा. भ्रष्टाचार आम्ही राजकारणी नाही आहोत, आम्ही सामान्य याच्यातून निवडून आलेले आहेत. आम्हाला वाटलं का भ्रष्टाचार म्हणजे कोणाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढलो तर आम्हाला लगेच त्याचा न्याय भेटेल, पण असं होत नाही. इथे विकासात जो विकास करतो त्याला पहिलं यांच्या फायली पहिल्या पोहोचवल्या जातात. जसं की आम्ही गावाचा विकास केला, याच्यात माझ्या अकाउंटला एकही रुपया आला असेल तर तो सिद्ध करावा. आणि मी चॅलेंज देते, मी सगळ्यांना चॅलेंज देते, प्रशासनाला पण, तर ह्याच्या अकाउंट मध्ये पैसा आला कुठून? ग्रामसेवक तुला पैसे का देतो अकाउंट मध्ये? का देतो? कारण हा कोणताही आपण ठराव करून एस्टिमेट आणू किंवा काही आणू, याला जेव्हा चेक काढायचा अधिकार याला आहे, हा चेक पैसे दिल्याशिवाय काढतच नाही. मग ग्रामसेवक काय करतो? ह्याच्या अकाउंटला पैसे टाकतो, तेव्हा हा साईन करतो आणि मग ही कामं होतात. म्हणजे हा सरपंच विकास नाही करत, हा फक्त पैसा भेटेल तिथे याची साईन चालवतो या गोष्टीसाठी. आणि तो मला सांगतो का तर मांडवली, अरे जा बिंदास, मांडवली ते कधी करायची नाही. मी तर तुला पण एक तुझा जो आहे अधिकार तो तू अधिकाराने लढ. आणि तू भ्रष्टाचारी एक चोर आहे हे मी सिद्ध पण, आणि जसं तू ग्रामसभेत मान्य पण केले, हे मी सिद्ध पण करून दाखवेल. आणि माझ्याकडे तशी व्हिडिओ पण आहे. एक अजून आरोप आपल्यावर असा होत आहे की आपण मनमानी कारभार करतायत, याच्यावर काय बोलाल? तनुजा बबनकर उपसरपंच हे प्रत्येक कामात मनमानी कारभार चालवतात ग्रामपंचायतमध्ये. कोणत्या सदस्याला विश्वासात न घेता, सरपंचाला विश्वासात न घेता हे आपल्या मनमानी प्रकारे कामकाज चालवते सर्व. मी मनमानी कारभार कोणता केला? मला हेच काही कळत नाही. मी मनमानी कारभार कोणता केला? मी गटारं बांधली, मी रस्ते बनवले, मी गार्डन बांधला, मी महाराज बांधले, महाराजांचं मंदिर बांधलं. आणि माझं पुढचं एक काम बाकी आहे, मला बिरसा मुंडांचा पुतळा बांधायचा आहे. पण हा सरपंच वारंवार एसपी कडे वगैरे लेटर करतो का बिरसा मुंडाचं बांधू शकत नाही. एवढंच माझं एकच माझा अजेंडा बाकी आहे. आणि माझी इच्छा पण बाकी आहे की मी भगवान बिरसा मुंडांचा पुतळा जर बांधू शकलेला नाही, हे माझ्यासाठी खूप म्हणजे मला वाईट वाटतं त्याच्यासाठी. पण ह्याला कारणीभूत कोण आहे? तर हे भ्रष्टाचारी सरपंच आहे हा कारणीभूत. याने जर याच्या समाजाचं नेतृत्व केलं असतं तर आज भगवान बिरसा मुंडाचा पुतळा आमच्या गावाच्या नाक्यावरती झाला असता. आता हा मला सांगतो मनमानी कारभार. अरे जी एनओसी ग्रामसभेमध्ये नाकारलेली आहे 150 ते 200 एकरची, हे एनओसी बिल्डरांकडे घेऊन कोण गेला? हे बिल्डर ग्रामपंचायत मध्ये आले होते का? आले का? नाही ना आले. मग ही कशी काय? हे ह्याचेच कोणीतरी रिलेशन वाले असतील ना. आणि तो सांगतो
की इथे ह्यांनीच लिहिलंय काय टाकायचं मटेरियल वगैरे आमच्या ह्यांनी वगैरे टाकायचं गावाच्या मुलांनी. हा ना, मी असं नाही बोलले का ह्या एनओसी बद्दल टाकायचं. मी प्रत्येक गावातली एनओसी जाईल तर माझ्या गावातली पोरांनीच काम केलं पाहिजे, हा माझं नेहमीच त्याच्यासाठी अट राहील. आणि तसं व्हिडिओ पण मी ग्रामसभेत टाकलेले आणि ही एनओसी ग्रामसभेत नाकारलेली आहे. तशी माझी व्हिडिओ पण आहे आणि ती व्हिडिओ मी खरोखर सांगते, ही व्हिडिओ मी तुला आवाज देते, ही व्हिडिओ बघावी या ग्रामसभेत ही एनओसी नाकारलेली आहे की नाही. आणि ह्याने मला काय सांगतो सूचक म्हणून तनुजा बंगर. अरे हा माझा अधिकार आहे का? जी ग्रामसभेत एनओसी पास करतात तुम्ही त्याचा अधिकार हा ग्रामस्थांना असतो आणि तिथे सूचक किंवा अनुमोदक हे कोणी सदस्य मानले जात नाही, तिथे एक ग्रामस्थच सूचक असतो. कारण ग्रामसभा ही कोणा सदस्य किंवा उपसरपंचाची नसते, ग्रामसभा ही ग्रामस्थांनी केलेली ग्रामसभा असते. तिथे गावाचे अधिकार असतात ग्रामस्थांचे, त्यांनी जर होकार दिला तरच तिथे ठराव पास झाले पाहिजे. हा साधा सुद्धा नियम याला माहिती नाही आणि तुम्ही माझं नाव टाकून देऊन लोकांना दिशाभूल करतात. अरे पण ही एनओसी घेऊन कोण गेले, या कोणत्या बिल्डरांना मी ओळखते हे मी तुला खुलं आव्हान देते ना. मला या बिल्डरांविषयी मला काही बोलायचं नाही, फक्त ही एनओसी नेऊन कोणी दिली आणि ह्याचे खिसे कोणाला भरले, माझा एवढाच प्रश्न आहे. आणि खोटी घरपट्टी तू बनवलीस, तू साईन केल्या, डुप्लिकेट पावत्या तू बनवल्या. अरे तू काय बोलतो का ग्रामसेवकांनी बिल पावतीच्या मागे घरपट्टी लावली आणि माझ्याकडून साईन घेतली. अरे तर तुझे डोळे झाकलेले होते का? 150 ना 200 पावत्यांवर साईन करताना तू कोणत्या दुंडीत होतास? आणि तू डुप्लिकेट पावत्या, जर काही वसुली आमच्या कर्मचाऱ्यांकडे व्हायला पाहिजे होती ना, वसुली कर्मचारी वेगळे आहेत ना, मग तू का वसुली केली? तुला कोणी अधिकार दिला का? तर तू ही वसुली स्वतः केलंय आणि तिथे कॅशबुकचं दाखवतो का? मग कॅशबुकवर तफावत कशी आली एवढी? आणि मी प्रशासनाला पण आता 2-4 दिवसात जेव्हा ऑडिट लागेल तेव्हा मी प्रशासनाला पण सांगते त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि याचे पुरावे तर माझ्याकडे सगळेच आहे. तर इथे भरणा पण नाही झालेला मिळत आणि तो भरणा कशा वृत्तीत केलेला आहे, कशा स्वरूपात केला, हे माझ्याकडे सगळे प्रूफ आहे. पण प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे आणि ह्याचा न्याय तर मला भेटलाच पाहिजे. हे खोटं सांगून मनमानी कारभार, खोटे सह्यांचे मनमानी कारभार मी कधी केलेले नाही मिळत. मी काम केलेलं आहे आणि तो पण ठरावानुसार केले. अरे सरपंच, तुला काम करायला इथे आणलेलं आहे पदावर, या तू फक्त एनओसी आणि खोट्या डुप्लिकेट पावत्या बनवून का द्यायला आणलेलं होतं? विकास करायचा आहे आपल्याला. मी कामासाठी जाईल, मी छत्रपती महाराज म्हणून जाईल, बनवले म्हणून जाईल, मी बिरसा मुंडा गार्डन बनवले म्हणून जाईल, पण मी भ्रष्टाचारात जाणार नाही, हे मी तुला खुलं आव्हान देते. सरपंचाने मनमानी कारभार करून लेटरहेड बनावट लेटरहेड छापलेले आहेत. लेटरहेड छापून त्या मॅडमने घरपट्टी वसुली करणे अशा प्रकारे बनावट लेटरहेड छापलेले आहेत. घरपट्टी वसुली करणे तसेच बिल्डरांकडून मटेरियलची खंडणी मागणी, मटेरियल मागणी अशा प्रकारे तिने बनावट लेटरहेड छापले. आता हे सरपंच साहेब यांना म्हणजे काही कळतं का नाही ते मला कळत नाही, म्हणजे यांचा अभ्यास आहे की नाही ते मला कळत नाही. मी कोणताही ग्रामपंचायतचा लेटरहेड वापरलेला नाही, मी माझा वैयक्तिक लेटरहेड वापरलेला आहे. ग्रामपंचायतचा लेटरहेड हा वेगळा आहे आणि माझा पर्सनल लेटरहेड हा वेगळा आहे. तिथे फक्त मी नमूद केले मी ग्रामपंचायत माकण्याची उपसरपंच आहे, तर मी आहेच ना माकणे ग्रामपंचायतची उपसरपंच, पण मी ग्रामपंचायतचं लेटरहेड नाही वापरला, हा माझा पर्सनल आहे. आणि तसा खुलासा मी सीओ साहेबांकडे पण केलाय, तसं माझे सगळे पुरावे सबब मी जोडलेले आहेत. त्यांनी त्याचं खरोखरच मी सांगते ना त्याची शहानिशा करावी आणि ते दोन्ही लेटरहेड तपासावे. हे खोटे फक्त ग्रामपंचायत दिसते म्हणून, पण मी माकणे ग्रामपंचायतची उपसरपंच आहे, तर मी काय लिहू? मी काय पालघर जिल्ह्याची उपसरपंच आहे का? मी माकण्याचीच आहे ना, मग माकणे हा माझं वैयक्तिक आहे एवढंच लिहिलंय, पण मी ग्रामपंचायत लेटरहेड वापरले नाही. तसं मी खुलासा पण केलेला आहे, त्याची सखोल तपासणी व्हावी ही पण माझी म्हणजे मागणी राहील. आणि रेवती बिल्डर आता हे सांगतात की घरपट्ट्या वसुली करायला मॅडम स्वतः गेले, खंडणी वसूल करायला. मी कोणत्या लेटर केलंय? ह्या रेवती बिल्डरांना नाही केलेला मिळत, मी तिथूनच्या ग्रामस्थांना केलंय. का तर 2-3 वर्ष घरपट्ट्या त्यांच्या लागलेल्या होत्या, पण त्यांनी घरपट्ट्या भरलेल्या नव्हत्या आणि आमची ग्रामपंचायत ज्या वेळेस आली ना ती पूर्ण खाली केलेली. मागील उपसरपंचाने आम्ही यायच्या अगोदर पूर्ण 0 ग्रामपंचायत केलेली होती. मग आमच्या ग्रामपंचायतचं शासन कर, जी घरपट्टी आपण भरतो हाच आहे ना त्याच्यासाठी माध्यम. मग मी काय केलं, मी त्या सगळ्या ग्रामस्थांना गेली आणि विनंती अर्ज दिला. हे बघा, हे विनंती अर्ज इथे काय लिहिलंय, माझे कर्मचारी सुट्टीच्या दिवशी येतील आणि त्यांना घरपट्टी भरण्याचे सहकार्य करावे. मग मी गेलेली का तिथे वसुली करायला? आणि ही घरपट्टी वसुली करायचा माझा अधिकार आहे का? मी विनंती अर्ज केलं तर माझे तिथूनचे सदस्य जे त्या वार्ड मधले आहेत त्यांना सहकार्य करा आणि माझे कर्मचारी येतील त्यांच्याकडे घरपट्टी तुम्ही द्या. मी स्वतः गेले का तिकडे वसुली करायला? हा माझा अधिकार नाही, ते मला पूर्ण माहिती आहे. आणि मी ती घरपट्टी वसुली केले
तर ती पण बघा फक्त माझ्या विनंती अर्जावरून त्यांनी सर्व घरपट्ट्या भरल्या आणि त्याचा फायदा ग्रामपंचायतीलाच झालेला आहे. हा माझा वैयक्तिक फायदा नव्हता. माझा जो मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे, ही विनंती अर्ज मी त्यांच्याकडे लिहिली. याच्यात मी कोणती मनमानी कारभार केलाय? याच्यात माझ्या ग्रामपंचायतचा फायदा केलाय ना. माझा स्वतःचा वैयक्तिक फायदा झाला असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावं. एक अजून प्रश्न आपल्यावर असं आहे की ग्रामसेवक विठ्ठल झुंजार यांचं नाव ह्यामध्ये आलेलं आहे. ते म्हणतात की त्यांच्या बोलण्यावर सही केलेली, ते काही कागदपत्र त्यांना दिलेले आणि त्यामध्ये घरपट्ट्या होत्या आणि सही करता करता त्यांच्यावर पण सही झाली, असं सरपंचांचं बोलणं आहे. आता हा डायरेक्टली आता ग्रामसेवकावर ढकलतो, बरोबर आहे. तर त्यांनी मला साईन करायला लावले. अरे पण मग तू दुधीत असतो का? तुला तुझे अधिकार वाचता येत नाही का? तू जनतेतून निवडलेला सरपंच आहे. तू जर म्हणजे इतरांनी सांगून सही करणारा जर सरपंच असेल तर हा असक्षम सरपंच नकोच ना. उद्या आमचे जुन्नर साहेब बोलले असते तुला काही हे गाव विकून टाक तू, बरोबर आहे, आणि साईन कर मी सांगतो म्हणून. मग तू केली असती का? नाही ना केली असती. आणि 1-2 बिलांवर तू सही करू शकतो, तू 150-200 पावत्यांवर कशा काय साईन करतो? मग तू कुठच्या दुधीत होता? तू काय झोपेतून होतास आणि तू झोपेतून डोळे मिटून साईन करत होता का? एवढं खोटं कशाला बोलतोस आणि त्याचं दुसऱ्यावर कशाला लोटतोस? अरे तुझा त्याच्यात हातभार असल्याशिवाय, तू सामील असल्याशिवाय हे कुठचंच कार्यकारण सगळे तुला अधिकार आहेत ना. तू अधिकाराचा गैरवापर केला हे बोल ना. आणि मग सांगतो मी चुकून केली साईन. अरे चुकून सह्या कुठच्याही होत नाही. आणि ती एखादी साईन असती तर वेगळी गोष्ट आहे. 106 आणखीन दुसऱ्या बिल्डरांच्या आम्हाला पावत्या भेटलेल्या आहेत, हे मी पुढे ते सादर पण करणार आहे. आणि तू एवढं पण खोटं बोलू नको की मी चुकून सही केली. अरे खोटारड्या, पैसा खिशात टाकलाय, तुला वसुली करण्याचा अधिकार आहे का? आणि तो वसुली करणारे आमचे कर्मचारी होते ना, तू कशाला वसुली करायला गेलास? आणि पैसे मी जमा केलेत तर तू जमा करणारा कोणाचे पैसे? तिथे आमचे वसुली कामगार आहेत, कर्मचारी आहेत वसुली, याला हा अधिकार तुझा नाही मिळत. आणि आमचे सचिव करतील, तूच बोलतो तर मी वसूल केलेत पैसे, तुला अधिकार कोणी दिला? आणि डुप्लिकेट पावत्यांची वसुली केली तू. जर आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे जर आले असते ते बिल्डर किंवा लोक, तर ती छापील पावती आली असती ना. तू तर डायरेक्टली डुप्लिकेट पावती दिले आणि वर मान्य पण करतो आणि ग्रामसभेत सांगतो का माझ्या हातून चुकी झाली. अरे काय खोटं बोलतोस? किती खोटं बोलायचं? आणि तू सांगतो का ही कॅशबुक मध्ये जमा आहे. मग कॅशबुक मध्ये एवढी मोठी तफावत कशी काय आली? आणि मी तुला खुलं आव्हान देते ना, या घरपट्ट्या तू वसुली केलेल्या आहेत, बरोबर? याचा भरणा झालेलाच नाही मिळत. तिथे तू स्वतः लिहिलंय या बिल्डिंगचे आले, पण आमच्या ग्रामस्थाने भरलेली घरपट्टी तू खाल्लेली आहे आणि हे सिद्ध नक्की होईल. याचं ऑडिट होऊ दे. तू सांगतो की मोठ्या याच्याने बोलतोस की काय प्रशासन आल्यावर त्याच्यावर निर्णय देईल. अरे मी तुला सांगते, मी खुलं आवाहन करते तुला, याची पूर्ण मी हिशोब घेतलेला आहे आणि त्याच्यात मोठी तफावत आलेली आहे. तू घरपट्टीचा पैसाच नाही भरलेला मिळत आणि तुला वाटतं की जे मागच्या भ्रष्टाचारांच्या फायली आता पुढे नाही आल्या म्हणून माझी पण लवकर होणार नाही. हे होणार नाही, याच्यासाठी मोठं आंदोलन राहील. हे बघ, ही चोरी केली ना, तू चोर आहेस, हे मी खुलं आव्हान तुला देते. मी मनमानी कारभार कुठचा केला नाही, मी गावाचा विकास केलाय, पण तू तर गावात भ्रष्टाचार केलाय. आणि ही मी प्रशासनाला पण विनंती का करते माहितीये का, याच्या कारवाई लवकर व्हावं. कारण या भ्रष्टाचारांना आता सवय झाले. ही फाईल 4 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी येईल, तोपर्यंत यांचे हात सुटत चाललेत आणि ह्याचा गावाला मोठा फटका बसतो. हे कर, माझं पुढचं हे आंदोलनात रूपांतर होईल. कारण ह्या भ्रष्टाचाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण हा चोर आहे, याने भ्रष्टाचार केलाय. आणि SP साहेबांना पण विनंती करते, आणि ह्याच्यासाठी मला आंदोलन करायला लागलं ना तरी चालेल. आता माझ्या गावातली लोक पण मला बोलायला लागले, ताई या सरपंचाला आपल्याला भ्रष्टाचार विरुद्ध गजाआड केलंच पाहिजे, नाहीतर हे सुटत चाललेत आणि सगळे भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचार करतच राहिलेत, कारण यांना शिक्षा काही भेटतच नाही आणि ह्याची दखल प्रशासनाने घ्यावी. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.